कारण आताचा तुकाराम रातच्या 1:30 वाजूस्तर जर घरीच येत नसेल आणि येताना जर लेझिमच खेळत येत असेल, तुम्ही तरी कवरवर उपाशी कचून खायचं मी तुमच्या बाजूने. म्हणून ऐका, तुम्हाला परमार्थ लय सोपा आहे महिला मंडळ. जिजाबाईने काय केलं, जिजाबाई देवाला देव मानत नव्हती पण तुकोबांना देव मानायची. ही फार महत्वाचा शब्द आहे. ती तुकोबांना देव मानायची. तुम्हाला परमार्थ 4च वाक्य सांगतो. संसारात हसा आणि परमार्थात रडा. हसलं पाहिजे संसारात, रडलं पाहिजे परमार्थात. देवासाठी आयुष्यात एकदा तरी डोळ्यातनं थेंब तरी यावा. आख्या जिंदगीत 100 वर्षात एकदा तरी असा एक थेंब देवासाठी. आणि 2 तास सत्यनारायणाची महापूजा आहे पण डोळ्यातून थेंबर सुद्धा पाणी येत नाही. मग शेवटी बामन काकाला सांगावं लागतं आता डोळ्याला पाणी लावा. म्हणजे ओरिजिनल नाही पण डुप्लिकेट का होणार पण रडा बो देवासाठी. म्हणजे संसारात हसा, परमार्थात रडा. अंगणात टाका शेणाचा सडा, त्याच्यावर सुंदर रांगोळी काढा आणि दररोज मालकाच्या पाया पडा. म्हणजे जिंदगीचा होणार नाही राडा. करायचं नसेल राडा तर मालकाच्या पाया पडा. म्हणते महाराज 3 टाइम पाया पडू पण त्याचे पायच जर सापडत नसतं आपल्या नादाला कोणी लागत. तो त्या क्वालिटीचाच नाही ना. लोक गांधावाल्याला राम राम घालले आणि पेताटाच्या कोण नादाला. तरी ऐका बरं का महिला मंडळ, त्याच्या पिण्याचं पाप त्याला आणि तुमच्या दर्शनाचं पुण्य तुम्हाला. हा मालकाला देव माना. जिजाबाईने तेच केले आणि तुम्ही बी तसंच करा. पती पत्नीत एक विचार ठेवा, चुकतच असतं, कमी जास्त होत असतं आयुष्यामध्ये. आणि थोडीफार नवरा बायकोची भांडणं झाली बी पाहिजेत. लय गोड खाण्यात बी माझ्या नाही कावा तरी थोडं तिखट असल्यावर जरा बरं वाटतं असं. त्याच्यामुळं पण थोडी बरं का समजून घ्या. हो, ज्याचं चुकलंय त्याने सॉरी मानन पुढे चला. पेटतच नाही. कुणीतरी कमीपणा घ्या. नाही कमीपणा घेतल्या मग मिटतच नाही. आणि पुरुषांना सांगणे थोडं जरा नम्रता घ्यायला शिका. एक तर बोलूच नका बायकोला. बोलायचं असेल तर चांगलं बोला पण असं टोचून बोलू नका. ही सहजच बोलतात पण झटकाच बसतो. एक जण जेवायला बसलं, नेमकी त्याची सासूबाई 2-4 दिवस आलते लेकीकडे सुख दुखाला जेवता जेवता बायकोला म्हणला, होय ग आज स्वयंपाक काय मामीने केला काय गा, सासूबाईने केला काय स्वयंपाक? ती म्हणली, अयो तुम्हाला कसं काय कळालं? खरंच माझे ना स्वयंपाक केला, तुम्हाला कळालंच कसं काय? ते मला सोपं आहे, रोज भाजीमध्ये काळं केस निघतात, आज पांढरा केस निघाला. अरे खाऊ नको पण टोचून बोलू नको ना. म्हणून माऊलीने त्याला उत्तर दिलं, न मोडता दोन्ही आकार घडिले एकचे शरीर, हे अर्धनारी नटेश्वर रूपे दिशे, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथ अंबिका. त्याच्यामुळे पती पत्नीमध्ये एक विचार पाहिजे, असलाच पाहिजे. जिजाबाईमध्ये तुकोबारामध्ये एक विचार आहे. तुम्ही म्हणताना आम्हाला दिसत नाही, तुझं तू बघ. जिजाबाई म्हणजे अशी होती महान सेवा. तुकोबारे कोणत्या डोंगराव भाषणाला चालले ही काय ती सांगून जात नव्हती. तुकोबारे काय सांगून जात होते का जिजाबाईला मी इथं चालू आहे? ती काय आताचा तुकाराम आहे का? आताचा कीर्तनाला चालू बायका म्हणतो, होय ग हाय गावात कीर्तन जा, बसा खाली टेकलाच बो. आताचा लय खेळा. नवीन नवरी नाही लय दाब देत. नवीन नवरीला आयटीत बोलते, एव्हा तेव्हा. मालकाला म्हणते तुम्हाला जैवायची का मरण, नुसते अनुस्वरच देते हो तुम्हाला जैवायची. अरे तुझं एकरण कोणत्या कंपनीत झालंय बो? अरे सरळ बोल ना. नुसतं अनुस्वर, कुठं बी अनुस्वर. नवीन नवीन बरं का. आणि तीच 2 वर्षांनी म्हणते गिळायचंय का नाही. तीच 5 वर्षांनी म्हणते हाताने घेऊन गिळा. हे 6व्या वर्षी म्हणतो दिंडी कावा निघायची र. बरं आहे दिंडीतच वरण भात, मरतो का घरच. सुखाने नसल्यावर काय उपयोग आहे हो. आणि प्रत्येकाची बायको वेगवेगळ्या स्टाईल मध्ये बोलती. किराणा दुकानदाराची त्याच्या बायकोची भांडणं लागले तर किराणा दुकानदाराची बायको दुकानदाराच्या भाषेत त्याला हळूच टुमण हाणते, नुसता चटका. ती काय म्हणते, नका पुढ्या सोडू. कारण त्यांचा सोळाचा बांधाचाच कार्यक्रम असतो ना. न्हाव्याच्या बायको न्हाव्याला म्हणते तुम्ही माझा केसानं गळा कापला. पेंटरची बायको पेंटरला म्हणते रंगवारंगी कशी करायची मला शिकू नका. सुताराची बायको सुतारा म्हणते ठोकून नीट करीन. पकवाजाची बायको म्हणते नका कोणी गळे थापा हाणू. गायकाची बायको म्हणते नका कोणीकडे बी येऊ. आणि कीर्तनकाराचे काय म्हणते सांगण्यातच अर्थ नाही. एक महाराज होतं, ते असं वाशेऱ्यासारखं गाव होतं आणि त्याचं पहिल्या दिवशी कीर्तन होतं. पण गावाने इतकं प्रेम दिलं त्या महाराजाला, त्या गावातून जाऊनच वाटाणं. ती काला करूनच घरी गेलं 8 दिवसानं. आणि त्या महाराजाची बायकोन गल्लीतल्या बाया घरात गप्पा हानीत होत्या. आणि महाराज तिकडून आलेलं बघितल्या. बाकीच्या बाया काय म्हणल्या महाराजाच्या बायकोला, मोडा सभा, मंत्री आले. आता मंत्री आल्या सभा मोडतात का वाढवतात? ह्यांच्यात मोडतात. आणि मग त्याची बायको म्हणते कशाचा मंत्री आणि कशाचा काय?
तर ते 7 दिवस सप्ताह करून आलं तर ही त्याच्याकडे बघून म्हणते मग कोण आले? ती म्हणते आला बाया सप्ताह. तिथनच तोंड घालतं दिंडीत जात. आता घरातच जर समाधान नसेल तर काय उपयोग आहे हो? त्याच्यामुळे एक विचार ठेवा, समजून घ्या. जिजाबाई मागून जात होती तुकोबारायांची सेवा करण्यासाठी. मायबाप हातामध्ये कमंडलू, त्याच्यात पाणी, डोक्यावर असणारा टोपलीमध्ये भाकरी घ्यायची आईसाहेब. आणि 3 डोंगराकडे जाण्यासाठी जिथं 3 वाटा फुटतात तिथं आईसाहेब थांबायच्या. मोबाईल काढायच्या आणि तुकोबारांना फोन करायचे. मोबाईल होता का? परत बदलायचा नाही बरं का. मोबाईल होता का? नव्हता. होताच. मोबाईल हा हाताचा आहे. तुम्ही म्हणता ना आता 2000 सालच्या पुढे. मोबाईल 5000 वर्षापूर्वीचा आहे. सगळ्यात पहिल्यांदा मोबाईल वापरला त्याचं नाव संजय. गीता कोणी सांगितली? कृष्णाने. कुणाला? अर्जुनाला. कुठं? कुरुक्षेत्रावर. पण कुरुक्षेत्रावर चाललेली गीता हस्तिनापुरामध्ये आंधळ्या म्हाताऱ्याला धृतराष्ट्राला कोण सांगत होतं? संजय. कुरुक्षेत्रावला हस्तिनापुरात त्याला कळत होतं ही सगळ्यात पहिली मोबाईलची रेंज आहे. मोबाईलचा शोध महाभारतात आहे. मग त्याच्यावर संशोधन निघाल आणि खरं हे मोबाईलच आहे बरं का. ही मोबाईल आहे, ही डिस्प्ले आणि हे साऊंड आहे. काय कांच्या रिंगटोन जरा बऱ्या असतात म्हणजे त्यांना बोलले असं राम राम तरी, पण काय कांच्या रिंगटोन इतक्या भांगार आय आय तो लांबून जाऊ पण ह्याला राम राम घालू ना. येड्यावानीच बोलते तो, त्यांची त्यांनाच कळत नाही. मी परवा सकाळ सकाळ आमच्या गावातून कीर्तनाला निघालो. मला चौकात एक जण भेटला. मला महाराज जे हरी. मी मला जे हरी. ते मला माऊली कुठं आज खेळ. आता खेळ आहे का? पण मी उलटा टाकला. म्हणलं खेळच आहे, पण खेळ मांडीला वाळवंटीवर नाचती वैष्णव बाय. हा वारकऱ्यांचा खेळ. पण अशी विचित्र एका मोठ्या माणसाच्या घरी जेवायला गेलो मी आणि ते सुनबाईला दम टाकायचो. वाढ महाराजाला चपाती, वाढ भाजी, वाढ भात. सुनबाई म्हणले आमची जीवन द्या सुखाने महाराजाला. ते घेते ना. तू वाढ रे, तुला काय कळते. वाढ महाराजाला गुलाबजाम. त्यांना काय असलं खायला मिळतंय का? म्हणजे बेकारीत का काय भाऊ आम्ही? आले का 1.5 वर्ष लॉकडाऊन आहे तरी टुमटुमीत आहे. तुझी चिंता द्यायची. लोकांना वाटतं आम्ही जगेतो कीर्तन करायला वार करायला. असं नसतं. ती एकदा वरून कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती. पण अशी लोकांना वाटतं आमच्या जीवावर चालू. तसं काय नसतं. ती भ्रम आहे आपला. पण अशी माणसं असते तो सहज बोलतात, कळतच नाही. आणि अशी उलट्या खोपटीची असतात. मग त्यांना तसंच उत्तर द्यावं लागतं. मला एक जण म्हणला महाराज जेवताना ताटाच्या कडेने पाणी का फिरवता? म्हणलं मग यात येऊ नये म्हणून. आता काय सांगता उलट. पाणी का फिरवायचं? तर जेवण करणे म्हणजे यज्ञ. कारण आपण श्लोक म्हणताना काय म्हणतो? उदर भरण नो हि जे जाणी जे यज्ञ कर्म. यज्ञ जेवण करणे म्हणजे त्याला जलदेवतेचा मान आहे म्हणून पाणी फिरवायचं. पण उलट विचारल्या उलटच सांगावं लागतं. मला एक मला तुकाराम महाराजांना न्यायला विमान आलं तर मग विमान कुठं उतरलेलं? म्हणलं तुझ्या बापाच्या वावरात. गरुडाला काय जागा लागत होती का काय? असं उलटच विचारतात हो. योग जा मी कीर्तनात विषय मांडला की शुद्ध बेजा पोटी फळे रसाळ घोमटी. आता काय चुकलं म्हणलं? जसं पेराल तसं. त्याला माऊलींची ओवी सांगतो. जे क्षेत्री जे पेरीजे ते वाचोने आनंद उपजे पाहिजे त्याची देखीचे दर्पण आधारे. माऊली म्हणतात दर्पण म्हणजे आरशा. आरशाचा आधार घेतल्या तुम्ही जे बघाल तेच दिसणार आहे ना. एक म्हातारी बाजारात गेली 80 वर्षाची. केवढ्याला आरसा? ते मला 50 ला. लुटाय बसला काय? ठेव दुसरा दाखव. ठेव 70. लयच रेट लावल्यात. 70 ला आरसा असतो का? अरे पहिला 5 लाच मिळायचं आणि तोंड चांगलं दिसायचं. ऐकणारा म्हणला आजीबाई किती वर्षापूर्वीची गोष्ट होती. म्हणली 50 वर. ते म्हणला तेव्हा तुझं तोंडच चांगलं होतं. पाहिजे त्याची देखीचे दर्पण आधार. आरशाचा आधार घेतला ना जे बघाल तेच दिसतंय. तसं जमनी जे पेराल तेच उगवते. पण कीर्तन संपलं एक जण मला नडला. म्हणला पेराल तसं उगवतच नाही. मी म्हणलं का? म्हणलं मग शेंगदाणा पेरल्या त्याला टारफाला कुठून येतं? भुईमुगाची शेंग माहिती ना? वर त्याला कवच आहे ना ते फोडायचं मग आज शेंगदाणा. मी म्हणलं बरोबर ना शेंगदाण्याला शेंग नाही नाही मला शेंगदाण्याला डायरेक्ट शेंगदाणाच आला पाहिजे. त्याला टारफाला कुठून येतो? मला ते हलवून द्याय ना. उत्तर द्या. म्हणलं फुकाट देणार नाही. मला चहा प्यायला घरी ने. त्याने चहा प्यायला घरी नेलं आणि मी म्हणलं मला फक्त चहा आण. मला हा फक्त चहाच आणतो. गेलं घरात आणि त्याने असं कपात चहा आणला. मला हा धरा. मला नुसता चहा.
मला बिस्किट नाही ना, नुसता बिस्किटाचा जाळ कर, कप्पी नाही, नुसता चहा. कपाशिवाय चहा कसा येईन म्हणलं, मग टरफल्याशिवाय शेंगदाणा कसा येईन म्हणलं. यो तुमच्या कुठं ना दिला का, मग तुला आधी कळत नव्हतं का. ही काही बोलणारी माणसे ह्यांना देव मिळत नाही. अनंत वाचाळ बरळती बरळ तया कैचा गोपाळ पावी हरे. म्हणून हा मोबाईल आणि हा साऊंड ह्याच्यातून चांगलं बोला. मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणे, साचानी मवाळ मितुल्याने रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. असं बोलणं माणसाचं गोड असावं, हा खरा मोबाईल आहे. हे तर आपला विषय चालू होता. आणि मोबाईल जरा लिमिट मध्ये वापरा. पोरांना माझी विनंती, ठराविक टायमिंग ठेवा. 24 तास त्याच्यात बोट घालू नका, डोकं हँग होईल. मोबाईल हँग होईल, डोकं हँग होतंय. कुठं विषय येईल, मोटरसायकल हॅलो धडक मेलो. एक तर मोबाईल घेऊन संडास बाथरूम मध्ये गेलो. बाथरूम मध्ये ते आज जाताना सरळ गेलं आणि बाहेर येताना वाकडं होऊनच आला. वाकडच झालं होती. ते आई म्हणली ह्याला काय चिकन गुन्हे झाला का काय. 3 डॉक्टर बोललं तरी ते सरळच व्हायना. 4था तालुक्यानं डॉक्टर बोलला. तो म्हणला हे वाकडा का झाला, टेन्शन घेऊ नका म्हणला. बाथरूम मध्ये गेल्यावर मोबाईलच्या गडबडीत त्याचं पॅन्टीचं बटन हे शर्टाच्या बटनात गुतलंय.